मिरजेत ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड तर्फे वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात हाताला काळी फीत लावून निषेध करण्याचे आवाहन करण्यात आलं होतं। रमजान महिन्यातील शेवटचा आज शुक्रवार जुमातुल विदा साजरा करण्यात आलाय। केंद्र सरकारच्या वक्फ दुरुस्ती विधेयकाला विरोध करण्यासाठी सर्व मुस्लिम बांधवांनी जुमाची नमाजच्या वेळेस येताना आपल्या हाताला काळी फीत लावून मस्जिदमध्ये नमाज पठण केले। ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड तर्फे वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात हाताला काळी फीत लावून निषेध करण्याचे आवाहन ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या वतीने जनरल सेक्रेटरी मौलाना फजलुर्रहीम मजिदी यांनी पत्रक प्रसिद्ध करून मुस्लिम नागरिकांना केलं होतं। जमियते उलमाए हिंद संघटनेच्या वतीने श्री जुबेर बेपारी, जमियते उलेमाए हिंद अरशद मदनी गट मिरज शहर अध्यक्ष यांच्या नेतृत्वात किल्ला भाग गोलंदाज मस्जिद समोर वक्फ बोर्ड अनुषंगाने सांगितले की केंद्र शासनाच्या वतीने वक्फ बोर्डवर अन्यायकारक प्रतिबंध लावून कायद्यात रूपांतर करण्यात येते, असे आम्ही होऊ देणार नाही। त्यास आमचा नेहमीच विरोध असेल। भविष्यात याबाबत मोठ्या प्रमाणात आंदोलनात्मक भूमिका घेण्याची परिस्थिती निर्माण झाली तर संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या आदेशाचे पालन करून सांगली जिल्ह्यात याबाबत मोठे आंदोलन उभे करू, असेही त्यांनी सांगितले। ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड, जमीयत उलमा हिंद और तमाम दिगर जमीयतें और तंजीमों का अहम पैगाम आज हम तक पहुँचा है कि वक्त हुकूमत ने जो वक्फ बिल मंजूर 2024 का उसको वापस लेना है, क्योंकि वक्फ बिल हमें मंजूर नहीं है। इस वक्फ की जायदाद अल्लाह की मिल्कियत है। अल्लाह की मिल्कियत में हम ज़रा बराबर भी हुकूमत को दखल अंदाजी मंजूर नहीं करेंगे। इसलिए हमारी तहे दिल से तमाम मुसलमानान हिंद से हम अपील करते हैं आपसे कि जल्द से जल्द वक्फ बिल को वापस लिया जाए, वरना आइन रमज़ान के बाद हमारी जमीयत उलमा हिंद ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड की तरफ से जो भी पैगाम आएगा, जेल में आंदोलन हो या शाहीन बाग बनाना पड़ेगा, तो हम इसके लिए कुर्बानी में सब के सब तैयार हैं। हम हुकूमत को ललकारते हैं, हुकूमत की आंखों में आंख डालकर बात करते हैं कि आप जल्द से जल्द इस वक्फ के बिल को वापस ले, जल्द से जल्द वक्फ बिल को वापस ले, वरना हुकूमत के ना अमन चैन और शांति से रह रहे हैं उनको रहने दे। इस्लामी और शरीयत के अंदर मुदाखलत हम बिल्कुल बर्दाश्त नहीं करेंगे। वक्फ बिल वापस लो, वापस लो, वापस लो, वापस लो, वक्फ बिल वापस लो, वापस लो, वापस लो, वापस लो। मी वक्फ बिल पास न होण्यासाठी आत्ताच्या सरकारला मी आवाहन करतो की हे वक्फ बिल हे मुस्लिमांचा हक्क आहे। हे परमेश्वराने आणि आमच्या पूर्वजांनी दिलेले हे वक्फ बोर्डच्या जमिनी आणि मालकी आहेत, त्या कोणीही हिरावून घेऊ शकत नाही आणि त्याचा काही त्यांनी त्याचा दुरुपयोग करू नये हे आम्ही आता शांततेने त्या सरकारला विनंती करतो। अगरचे यापुढे काही झालं तर आता मौलाना जुबेर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल। आमचे जे उलमा आहे त्यांनी जे आदेश देतील ते आम्हाला त्या पद्धतीने जावं लागेल। तर सरकारने या बाबतीत त्याचा अभ्यास करून ते बिल नामंजूर केलंच पाहिजे। यामध्ये तीळ मात्र त्यांनी शंका सांगणीच नाही आणि येणाऱ्या या त्यांच्या लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या कुठल्या त्या सभेमध्ये बिल नामंजूर झालंय अशी त्यांनी घोषणा करावी, हे त्यांना मी आवाहन करतोय सर्वांतर्फे। धन्यवाद।